खरं सांग, गुड न्यूज आहे ना? खोटं सांगू नको. मला कळतंय 2 दिवसांपासून आंबट आंबट खातेस. आहे ना आहे ना आहे ना आहे ना? तर लप्पा कितवा महिना? मग पहिले 3 महिने मी कोणालाही सांगत नसते. हो ऐक ना ग, ती अनन्या आहे ना, अनन्या. अगं गुड न्यूज आहे तिच्याकडे. ऐक, तुला माहिती असं कळवू देऊ नको. मी कोणाला मला सांगू नको. तुझ्यापर्यंतच ठेव. तुम्ही कोणाला सांगितलं नाही, मलाच सांगितलंय. हा हा सांग गेली मला, पण तिला सांग की कोणाला सांगू नको. काय ग, नारळ पाणी पिते ना रोज. रोज नारळ पाणी पी. चांगलं असतं, बाळ गोरं होतं. स्किन अशी छान तुकीत होते तो. पण मला ना रोज प्यायलाच होत नाहीये नारळ पाणी. मग नको पिऊ रोज. असं पण ना रोज प्यायला तर बाळाला सर्दी होते म्हणतात. आठवड्यात नाही का पी. ग, पुढच्या बाई येणाऱ्या सोमवारी ग्रहण लागले. हा काही चिरू नको, काही नाही. काय ग, काय खावं वाटतंय? बाळाचे तुला आंबा खूप आवडतोच. पण ना असं पाण्यामध्ये ना चांगलं 5-6 तास भिजवून ठेव. म्हणजे ना असं सगळी उष्णता पाणी ओढून घे, मग खा. दिवसाला एखादा आंबा चालतो. मी काय म्हणते, कोण हवंय तुला, मुलगी की मुलगा? मग रागवणं नसेल तर एक सांगू, मला की नाही मुलगी वाटते. हो, मागून ना असं मागून वाढत चालले तुझं. असं असलं ना की मुलगी, पुढून वाढलं तर मुलगा. काय मग, मुलगा झाला की नाही? मग मी बोलले होते की नाही मुलगाच होणार. पण तुम्ही तर मुलगी म्हणाला होता. अगं ते सरप्राईज एलिमेंट राहायला पाहिजे म्हणून. मला सुरुवातीपासून माहितीच होतं की तुला मुलगाच होणार. मग मी मी निलिमाला पण म्हटलं होतं की हिला मुलगाच होणार आहे बघ. हो की नाही ग? गबग, असं काय पण बोली नव्हती तू. तिचं काय ऐकतेस? मग येडी, तुला मुलगा होणार मला माहिती होतं. आता बाळाला काय हवं काय नको ते सगळं मला तू येऊन विचार. आणि नाव कधी ठेवणार असेल ना, नावं पाहिजे असतील तर तेही सांग, मी सगळी नावं काढून ठेवते. काही काळजी करू नको, मॅडम आहेत ना. मग काळजी नसावी. काही असलं तर आईला विचार, सासूला विचार, त्या नाही तर मला विचार. ओके, ऑल द बेस्ट, कॉंग्रॅच्युलेशन.